इयत्ता 10वी विषय गणित 1 प्रकरण 4 अर्थनियोजन सराव संच 4.1 उदाहरण नंबर 5. आपण उदाहरण क्रमांक 1 ते 4 मागील व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आज आपण 4.1 मधील उदाहरण 5 ते 7 सोडवणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सराव संच 4.1 उदाहरण 5. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटी चे गणन करा. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय? कारची जीएसटी सहित एकूण किंमत. जीएसटी सहित एकूण किंमत म्हणजेच या किमतीमध्ये त्या कारची छापील किंमत अधिक त्यावर आकारलेला जीएसटी हे दोन्ही काय समाविष्ट आहेत. 1770 मध्ये किंवा 1770 मध्ये काय आहे? त्या कारची किंमत आणि त्यावर आकारलेला जीएसटी हे दोन्ही मिळून 1770 आहे. तर आपल्याला आणखी काय दिलंय? जीएसटीचा दर किती आहे? 18%. आणि आपल्याला काय काढायचंय? त्या कारची करपात्र किंमत. तर त्या कारची करपात्र किंमत किती होती म्हणजेच किंवा त्या कारची छापील किंमत किती होती किंवा आपल्याला त्या कारची प्रिंटेड प्राइस किती होती ती आपल्याला काढायची आहे. आणखी काय सांगितलंय? त्यावरील सीजीएसटी आणि एसजीएसटी चे गणन करा. म्हणजेच त्यावरून आपल्याला सीजीएसटी काढायचे आणि एसजीएसटी काढायचे आहे. तर आपण प्रथम काय करूया? त्या कारची करपात्र किंमत किती मानूया? एक्स मानूया. कारची करपात्र किंमत किती? एक्स. आपण काय मानले? त्या कारची करपात्र किंमत किती मानले? रुपीज एक्स, म्हणजे एक्स रुपये आहे. जर कारची करपात्र रुपये किती आहे? किंमत किती आहे? रुपीज एक्स रुपये आहे. आणखी आपल्याला काय दिलंय? जीएसटीचा दर. जीएसटीचा दर किती आहे? 18% दिलेला आहे. दर किती दिलाय? 18%. त्यावरून आपण काय करूया? जीएसटी काढूया. जीएसटी बरोबर. जीएसटी कशावर काढतात? करपात्र किमतीवरती. किती टक्के आहे? 18%. करपात्र किंमत किती आहे? एक्स रुपये. एक्स गुणिले 18%. म्हणजेच किती येईल? एक्स. 18% म्हणजे काय? 18/100. म्हणजेच काय येईल? किती? 2 ने जर भाग घालवला आपल्याला 9 येईल. या ठिकाणी किती येईल? 50 येईल. म्हणजेच जीएसटी बरोबर 9 गुणिले एक्स. जीएसटी कशामध्ये येईल? रुपयामध्ये येते. ही किंमत सर्व रुपयामध्येच आहेत. म्हणजे 9 गुणिले एक्स 9x छेद 50. करपात्र किंमत किती आहे? एक्स रुपये आणि जीएसटी किती आहे? 9x छेद 50 रुपये. आपल्याला काय दिलंय? जीएसटी करासहित एकूण किंमत. जीएसटी करासहित एकूण किंमत किती आहे? कारची आपल्याला कारची जीएसटी करासहित एकूण किंमत 1770 रुपये दिलेली आहे. तर जीएसटी करासहित एकूण किंमत म्हणजेच काय? जीएसटी करासहित एकूण किंमत म्हणजेच काय? तर कारची करपात्र किंमत अधिक जीएसटी. यामध्ये काय काय येतं? तर कारची करपात्र किंमत किती आहे? ती एक्स अधिक जीएसटी. म्हणजे किंवा इथे लिहा करपात्र किंमत
करपात्र किंमत अधिक जीएसटी. कळलं? कारची जीएसटी करासहित एकूण किंमत म्हणजेच काय? करपात्र किंमत अधिक जीएसटी. किती आहे ती? 1770 रुपये. करपात्र किंमत किती आहे? एक्स. जीएसटी किती आहे? 91/50. बरोबर किती येईल? 1770. आता काय करणार आपण? या 50 ने काय करणार? गुणणार. 50 ने गुणल्यावर काय होणार? 50 गुणिले एक्स अधिक 50 गुणिले 91/50. 50 गुणिले 1770. काय केलंय? 50 ने गुणून 50 गुणिले एक्स 50 एक्स. हे 50 काय आले? कट झाले. किती उरले? 9x बरोबर 50 गुणिले 1770. तर 50x अधिक 9x किती होतात? 59x. या दोन संख्यांचा तुम्ही गुणाकार करू शकता किंवा असेच ठेवू शकता, कारण का आपल्याला 59 ने याला भागायचंय. म्हणून x बरोबर काय येईल? 50 गुणिले 1770 छेद काय येतील? 49. आता 49 ने 50 ला भाग देणार नाही. मग 59 ने कितीने भागायचंय? 50 अधिक 9 किती होतात? 59. सो 59 ने 50 ला भाग देणार नाही. मग 59 ने 1770 ला भाग घालूया. किती येईल बघूया. 1770 कितीने भाग जाईल? 50 एके 50 59 60 60 त्रिक 180 दुने 59 त्रिक 177. शून्य हा शून्याचा शून्य कितीने भाग जाईल? 30. 59 एक 59 59 त्रिक 177 म्हणजेच किती आलं इथं? 30. म्हणजेच आपल्याला x बरोबर 50 गुणिले 30 म्हणजेच किती आले? 5 त्रिक 15 किती शून्य आहेत? 2 शून्य. x बरोबर 1500. तर x म्हणजेच काय? करपात्र किंमत. म्हणजेच कारची करपात्र किंमत बरोबर 1500 रुपये. नंतर काय काढायचे? CGST आणि GST. आता या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. जीएसटीचा दर किती? 18%. म्हणजे अगोदर तुम्ही जीएसटी काढू शकता आणि जीएसटीच्या निम्मे काय होतील? CGST. किंवा जीएसटीचा दर किती? 18%. म्हणजेच CGSTचा दर किती होईल? CGST किंवा SGSTचा दर किती होईल? 9%. कारण का या दोघांचा दर काय असतो? निम्मा असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारे काढा. आता मी काय करतोय बघा, याचा दर जीएसटीचा दर बरोबर 18%. म्हणून CGST चा दर बरोबर SGST चा दर बरोबर GST चा दर छेद 2. GST चा दर छेद 2 किती येणार? मग GST चा दर किती आहे? 18%. 18/2 बरोबर किती येणार? 9%. म्हणजे CGST चा दर व SGST चा दर किती आहे? 9%. आता आपण काय काढूया? CGST आणि SGST दोन्ही काय असतात? समान असतात. किती आहेत ते? 9%. 9% कोणत्या किमतीवर? तर करपात्र किंमतवर. करपात्र किंमत किती आहे? 1500 रुपये. म्हणजे 1500 गुणिले 9% म्हणजेच काय? 1500 गुणिले 9/100. 0 0 0 0 2 शून्य कट झाले. म्हणजेच किती आले? 15 गुणिले 9. आता 15 नव्हे किती येतात? 35 असे.
म्हणजेच CGST बरोबर SGST बरोबर किती आले 1035 रुपये. कळलं? म्हणजे आपल्याला काय सांगितलं काढायला होतं, कारची करपात्र किंमत काढलेली आहे आपण आणि CGST आणि SGST काढायला सांगितले होते. ते किती आले 135. म्हणजे GST किती असेल याची डबल करा 270. ओके. आता आपण उदाहरण 6 सोडवूया. उदाहरण क्रमांक 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर म्हणजे AC पुरवला. एअर कंडिशनवरील CGSTचा दर किती आहे 14%. 14% आकारला तर कर विस्कात पुढील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. आपल्याला काय काढायचं आहे, SGSTचा दर, GSTचा दर, करपात्र किंमत, GSTची एकूण रक्कम, CGSTची रक्कम आणि SGSTची रक्कम. एवढ्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. त्यातल्या काही किमती आपल्याला लगेच सांगता येतील. या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, CGSTचा दर किती आहे 14%. CGSTचा दर 14% आहे तर SGST किती असेल, करेक्ट 14%, कारण दोन्ही काय असतात सारखे असतात. मग GST किती असेल 28%, करेक्ट, कारण का GST काय असतं CGSTच्या काय असतं डबल असतं. 14 दुने 28. ह्या दोन किमती आपण सहज काढू शकतो. बाकीच्या किमती आपण नंतर काढूया. प्रथम आपण काय करूया, काय दिले आपल्याला CGSTचा दर. CGSTचा दर किती आहे 14%. म्हणून CGSTचा दर बरोबर SGSTचा दर. दोन्ही काय असतात सारखे असतात. CGSTचा दर किती 14 म्हणून SGSTचा दर पण किती असेल, म्हणून SGSTचा दर 14%. हे पहिलं झालं. दुसरं GSTचा दर. GSTचा दर, GSTचा दर म्हणजेच काय, CGSTचा दर अधिक SGSTचा दर किंवा 2 गुणिले CGSTचा दर. तुम्ही कोणत्या प्रकारे सोडवताय ते तुमच्यावर डिपेंड असेल. ओके. मी दोघांची बेरीज करतोय. सॉरी, CGSTचा दर अधिक SGSTचा दर किती आला 14% अधिक 14% बरोबर 28% GSTचा दर. ओके. तिसरं काय विचारलं आपल्याला, ACची करपात्र किंमत. ACची करपात्र किंमत आपण काय करूया, समजा ACची करपात्र किंमत काय करूया आपण X मानूया. समजा ACची करपात्र किंमत किती आहे X रुपये आहे. ओके. ACची करपात्र किंमत किती आहे X रुपये. आता यावरती कोणती आपल्याला काय दिलंय बघा, इथे करासह किंमत. जी त्या ACची काय दिली आहेत करासह किंमत, म्हणजे ज्या 51,200 मध्ये GST समाविष्ट आहे. म्हणजेच आपल्याला अगोदर काय काढावं लागेल, इथे GST काढूया. मग GST बरोबर GSTचा दर किती 28%. मग GST कशावरती आकारली जाते तर करपात्र किमतीवरती. करपात्र किंमत किती आहे X वरती 28%, म्हणजे X गुणिले 28/100. X गुणिले 28/100 बरोबर
4 4 सत्ता 28, 4 ने 100ला भाग 25 चोक 100 म्हणजेच किती आले इथे रुपीज 7 गुणिले एक्स 7 एक्स छेद 25 ही झाली जीएसटी. आपल्याला काय दिलंय करासह किंमत. एका कंपनीला 1.5 टनाचा करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. म्हणजे करासह किंमत किती आहे एसीची करासहित किंमत करासहित किंमत आपल्याला दिलेली आहे 51,200. करासहित किंमत म्हणजेच काय करपात्र किंमत अधिक जीएसटी. करासहित किंमत म्हणजेच काय सूत्र आहे करपात्र किंमत अधिक जीएसटी. किती आहे ती 51,200. करपात्र किंमत किती मानली आपण एक्स म्हणजे एक्स. जीएसटी किती आले 7 एक्स छेद 25 बरोबर 51,200. आता काय करणार आपण 25 ने गुणणार. 25 ने गुणल्यावर उत्तर काय येईल बघूया. 25x डायरेक्ट 25 गुणिले x 25x किंवा एक स्टेप वाढवा 25 गुणिले x अधिक 25 गुणिले 7 1 छेद 25 25 गुणिले 51,200. काय केलंय 25 ने गुणून म्हणजेच काय येईल 25x हे 25 कट 7x बरोबर 25 गुणिले 51,200. 25 अधिक 7 किती होतात 32x बरोबर या दोन संख्यांचा तुम्ही गुणाकार केला तरी चालेल. 25 गुणिले 51,200 म्हणजेच काय करणार आता आपण x बरोबर 25 गुणिले 51,200 छेद 32 म्हणजेच काय करावं लागेल आता 32 ने भाग घालावा लागेल. 32 ने आपण या संख्येला भाग घालवला तर भागाकार काय येईल 32 51,200 32 एके 32 किती उरले 32 एके 32 51 मधून 32 गेले 19 होतात. हे 2 खाली आले 32 गुणिले 6 192 येतात. 0 म्हणजे जर 32 ने आपण 512ला भाग घालवला तर उत्तर किती येतं 16 येतं. पुढे किती शून्य आहेत 2 शून्य म्हणजेच काय भागाकार किती येईल 16 येईल. म्हणजेच जर आपण 32 ने 32 एके 32 या 51,200 ला भाग घालवला तर भागाकार येईल 1,600. म्हणजेच आता आपण काय करणार x बरोबर 25 गुणिले 1,600 तुम्ही या दोन संख्यांचा गुणाकार केला तर गुणाकार येईल 40,000. म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती आली x ची किंमत 40. x बरोबर किती रुपये आले 40,000. x म्हणजेच काय तर एसी ची करपात्र किंमत. म्हणून आपल्याला तिसरं विचारलं होतं एसी ची करपात्र किंमत बरोबर 40,000. कळलं म्हणजे एसी ची करपात्र किंमत किती होती एसी ची ओरिजिनल किंमत किती होती 40,000. मग करासहित किंमत किती होती 51,200. म्हणजेच आपल्या जवळपास वरील जी किंमत होती ती काय होती जीएसटी होती. चौथा आपल्याला विचारलाय जीएसटीची एकूण रक्कम. जीएसटीची एकूण रक्कम. आता हे तुम्ही दोन प्रकारे काढू शकता. जीएसटीची एकूण रक्कम बरोबर एसीची करासहित किंमत वजा करपात्र किंमत
म्हणजे 51,200 मधून तुम्ही 40,000 वजा केलात तरी तुम्हाला जीएसटीची किंमत मिळेल, किंवा तुम्ही करपात्र किमतीवरती जीएसटी किती होता 28%, या करपात्र किमतीवरती जर 28% काढलात तरी तुम्हाला जीएसटी मिळेल. तुम्ही कोणत्याही प्रकारे काढू शकता. मी 28% काढतो यावरती. 40,000 गुणिले 28%, कारण का जीएसटीचा दर किती आहे, जीएसटीचा दर 28%. म्हणजे जीएसटी काढण्यासाठी आपल्याला करपात्र किमतीवरती किती टक्के काढावे लागतील, 28%. तुम्ही 51,000 मधून 40,000 वजा केलात तरी चालेल. म्हणजे 40,000 गुणिले 28%, 28/100, 0000 किती उरले, 400 गुणिले 28. तुम्ही 28ने 4ला गुणा, 28 चोक 112 आणि हे 2 शून्य, म्हणजेच किती किंमत आली, जीएसटीची एकूण रक्कम 11,200 रुपये. म्हणजे जीएसटी किती होती, 11,200, आणि करपात्र किंमत किती होती, 40,000. 40,000 अधिक 11,200 म्हणजेच काय, 51,200. पुन्हा आपल्याला विचारलंय सीजीएसटीची रक्कम. सीजीएसटीची रक्कम 5वा क्रमांक, सीजीएसटीची रक्कम. सीजीएसटीची रक्कम म्हणजेच काय, जीएसटी छेद 2. जीएसटी किती आहे, 11,200 छेद 2 किती येईल, 2 ने भाग घालवला तर उत्तर किती येईल, रुपये 5,600. 6 एसजीएसटीची रक्कम. एसजीएसटीची रक्कम म्हणजे सूत्र ते जीएसटी छेद 2, किंवा एसजीएसटी आणि सीजीएसटी काय असतात, सारखे असतात. एसजीएसटीची रक्कम बरोबर सीजीएसटीची रक्कम. किती काढले आपण, 5,600. सो अशा प्रकारे आपण उदाहरण 6वे सोडवलेले आहे. आता आपण उदाहरण 7वे सोडवूया. उदाहरण 7. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जीएसटीचा दर 28% आहे, तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. कर बिचकात सीजीएसटी एसजीएसटी किती रुपये असेल ते काढा. या उदाहरणामध्ये दुकानदाराने काय दिले, सूट दिले. ओके, म्हणजे छापील किमतीवरती किती टक्के सूट आहे, 5% सूट. म्हणजे आपल्याला अगोदर काय काढावं लागेल, दुकानदाराने दिलेली सूट रुपयामध्ये काढूया. आपल्याला काय दिलंय बघूया अगोदर. आपल्याला वॉशिंग मशीनची छापील किंमत किती आहे, 40,000 रुपये. सूट किती टक्के आहे, 5%. मग एकूण सूट काढूया. म्हणून सूट बरोबर, सूट कोणत्या किमतीवर आकारली जाईल, छापील किमतीवरती. छापील किंमत किती आहे, 40,000, त्यावरती 5%, म्हणजेच काय, 40,000 5% म्हणजेच काय, 5/100, 0000, 400 गुणिले 5, 4×5 20, आणि हे 2 शून्य, म्हणजे एकूण किती आली, 2,000. सूट बरोबर किती रुपये, 2,000. आता करपात्र किंमत म्हणजेच काय, करपात्र किंमत ज्यावरती कर आकारला जातो ती किंमत. करपात्र किंमत बरोबर या ठिकाणी छापील किंमत दिली आहे, कारण का यामध्ये सूट दिलेली आहे. छापील किंमत वजा सूट म्हणजेच किती येईल, छापील किंमत किती, 40,000 वजा सूट किती आहे, 2,000 रुपये. म्हणजे करपात्र किंमत किती आली, 38,000 रुपये. कळलं. आता यावरती कर आकारला जाईल. दुकानदाराने आपल्याला ती किंमत
दुकानदाराने आपल्याला वॉशिंग मशीन किती रुपयाला दिले? 38. म्हणजे या किमतीला देणार नाही, यावरती आपल्याला आणखी कर द्यावा लागेल. पण दुकानदाराने ते किंमत आपली 2,000 कमी करून 38,000ला ते देणार आहेत. आता यावरती आणखी जीएसटी किती आकारलं जाईल तो काढूया. जीएसटीचा दर किती आहे? 28%. जीएसटीचा दर किती आहे? 28%. म्हणून जीएसटी काढूया. जीएसटी कोणत्या किमतीवर काढणार? करपात्र किंमतवर. करपात्र किंमत किती आहे? 38,000. त्यावरती किती टक्के? 28%. म्हणजेच काय? 38,000 गुणिले 28/100. 0000. 380 गुणिले 28. 380 गुणिले 28. दोन संख्यांचा गुणाकार करा. 28 गुणिले 380 या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर येईल 10,640. म्हणजे जीएसटी किती आहे? छापील किंमत किती होती? 38,000. आणि 38,000 अधिक 10,640 एवढा जीएसटी द्यावा लागेल. आपण एवढा हा जीएसटी. करपात्र किंमत 38,000. म्हणजेच आपल्याला विचारलं काय आहे? प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपया यास मिळाले? तर प्रसादला ते वॉशिंग मशीन या प्रसादला द्यावी लागणारी किंमत, प्रसादला द्यावी लागणारी किंमत, प्रसादला द्यावी लागणारी एकूण किंमत बरोबर किती आहे? करपात्र किंमत अधिक जीएसटी. अधिक जीएसटी. करपात्र किंमत 38,000. 38,000 रुपये अधिक जीएसटी 10,640. दोघांची आपण बेरीज केली तर येईल 48,640. म्हणजेच प्रसादला तो वॉशिंग मशीन किती रुपयाला पडलाय? तर 48,640 रुपयाला. ओके. आता आणखी आपल्याला काय विचारलंय? सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी एसटी बरोबर जीएसटी छेद 2. जीएसटी किती आहे? 10,640 रुपये. 10,640 छेद 2 किती येते? सीजीएसटी बरोबर 10 बे के बे पंचे 10 बेत्रिक 6 बे दुने 4 बे 00. म्हणजे किती? 5,320. त्याचप्रमाणे तुम्ही एसजीएसटी पण एसजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2 किंवा एसजीएसटी आणि सीजीएसटी दोघांची किंमत सारखी असते. म्हणजेच किती येईल? एसजीएसटी बरोबर 5,320. एसजीएसटी बरोबर सीजीएसटी. सीजीएसटी किती आहे? रुपये 5,320. सॉरी, सीजीएसटी बरोबर 5,000 रुपये 5,320. आपल्याला कोणत्या किमती काढायच्या होत्या? तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले? तर प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला मिळाले. नंतर कर बिचकात सीजीएसटी आणि एसजीएसटी किती रुपये असेल? तर कर बिचकात सीजीएसटी रुपये 5,320 व एसजीएसटी किती असणार? 5,320 असेल. तुम्ही पुन्हा हे सर्व उदाहरण झाल्यानंतर सर्व किमती पुन्हा लिहा. म्हणजे कसं? प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला मिळाले. सेकंड, सीजीएसटीचा दर सीजीएसटी बरोबर 5,320. थर्ड, एसजीएसटी बरोबर 5,320. ओके. सो अशा प्रकारे आपण सराव संच 4.1 पूर्ण सोडवलेले
आहे. थँक्यू.